नमस्कार शेतकरी मित्रांनो, बाहुबली ॲग्री सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण अद्रक पिकाविषयी चर्चा करायची आहे। आपल्याला आता येणारी जी पौर्णिमा आहे, त्या पौर्णिमेला आपण अद्रक पिकासाठी काय नियोजन केले पाहिजे किंवा आपल्या जेणेकरून आपल्या अद्रक पिकाला सड लागणार नाही आणि त्याच्यानंतर जे आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन कशा पद्धतीने केले पाहिजे आपल्या आज आपल्या या पिकावर आपल्याला चर्चा करायची आहे। आज आपल्याला आता समजा सरासरी बऱ्याचशा ठिकाणी आता प्लॉट व्हिजिटला जात असताना जे नाव शॉप थोडं आलं का भरपूर ठिकाणी अद्रकला सडचा हा प्रॉब्लेम येतोय, तर त्याच्यासाठी आपल्याला जे ना नियोजन करणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये केमिकल पण भरपूर आपण नियोजन करू शकतो आणि त्याच्यासोबत आपण जैविक पण करू शकतो, पण ते आपण जेवढं जैविकचा उपयोग करू तर तेवढा आपल्याला बेनिफिट चांगला होणार आहे। आपल्याला जे ना ते जैविकमध्ये आपल्याला सुडोमोनोस घ्यायचं आहे, आपल्याला कॅनबायोसिस कंपनीचं एकरी 1 किलो आणि त्याच्यानंतर जे आपल्याला मिलॅस्टिंग घ्यायचं आहे 500 ml पर एकर। आणि याने फायदा काय होणार आहे, याने आपल्या जे जमिनीमधले रायझोक्टिनिया, पिथियम, फ्युजेरियम सारखे ज्या बुरशी आहे याला आपल्याला चांगल्या पद्धतीने कंट्रोल भेटणार आहे आणि ज्याची अद्रक सडन म्हणजे सुरुवात झाली असेल त्याला पण हे चांगल्या पद्धतीने काम करेल आणि अद्रक लागू देणार नाही। दोन्ही करेक्टिव्हिटी आणि प्रिव्हेंटिव्हमध्ये पण हे चांगल्या पद्धतीने काम करतो। आणि त्याच्यासोबत आपल्याला काय करायचं आहे, पीक नियोजनासाठी आपल्याला म्हणजे अन्नद्रव्याचे नियोजन चांगलं करण्यासाठी किंवा संतुलित राहण्यासाठी आपल्याला जे ना कॅनबायोसिसचं TB3 किंवा हे आपल्याला वापरायचं आहे। TB3मध्ये काय होईल, तुमचं नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश हे तिघांचे जे अन्नद्रव्य जे व्यवस्थापन चांगलं होईल। नायट्रोजननं काय होणार, हाईट होणार आहे। फॉस्फरसमुळे जे ना आपलं फुटाची संख्या चांगली होणार आहे आणि जे पोटॅशमुळे काय होणार माहिती आहे का, झाडाची रोगप्रतिकारक क्षमता चांगल्या पद्धतीने वाढणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे नियोजन करायचं आहे आणि हे आपल्याला याचा फायदा चांगल्या पद्धतीने होणार आहे। सोडूनच नुसतं सड म्हणूनच काम करणार नाही, ते एक तुमचं फॉस्फरस लेवल हे सुद्धा जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने वाढ करणार आहे। त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टींचा वापर करायचा आहे। अशाच नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।